कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण पावसाळा स्पेशल अगदी सुंठ, जायफळ, विलायची घालून सर्दी खोकल्यावर गुणकारी असणारे, पाक करण्याचं टेन्शन नाही, तुम्हाला डायबिटीस असेल तरी गुळ साखर न वापरता देखील परफेक्ट असे आपले हे खजुराचे लाडू आज बनवून तयार झाले. त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी सांगितलेलं साहित्य प्रमाण एवढं जरी मी घेतलेलं असेल, परंतु तुमच्याकडे एखादं दुसरं साहित्य यातील अवेलेबल नसेल तर ते स्किप केलं तरीही चालेल. मनुके घेतलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता, चारोळ्या या ठिकाणी, त्याचबरोबर मगज बी, भोपळ्याचं बी, पांढरे तीळ आणि या ठिकाणी आपण कोकोनट घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता एवढं सगळं साहित्य मी वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलं, परंतु सगळं साहित्याचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी अधिक केलं चालेल. तुम्हाला जर बदामचं प्रमाण वाढवायचं असेल थोडंसं बदामचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. तुमच्याकडे जर पिस्ता किंवा चारोळ्या नसतील किंवा तुमच्याकडे भोपळ्याचे बिया नसतील ते स्किप केले तरीही चालेल. थोडंसं तूप टाकायचं आणि छान असे काजू बदाम या ठिकाणी भाजून घ्यायचे. आता या ठिकाणी सगळ्या जिन्नस कशा पद्धतीच्या भाजायच्या हे मी तुम्हाला सांगणार. त्यानंतर आपण टाकलेले आहे भोपळ्याच्या बिया, त्यानंतर आपण मगज बी टाकले. आता या ठिकाणी तुम्ही जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू बनवत असाल तर प्रत्येक साहित्य सेपरेट आणि व्यवस्थित असं मंद आचेवर भाजून घ्या. हलकासा चटचट आवाज यायला लागला की लगेच आपण या बिया काढून घेतलेल्या आहे. त्या ठिकाणी आपण छान पसरवून ठेवायचं, म्हणजे छान थंड झालं की आपल्याला ते मिक्सरला दळून घेता येतं. त्यानंतर चारोळ्या, मनुके आणि पिस्ता घेतलेला आहे, थोडंसं तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं. खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही, अगदी 1 ते 2 मिनटामध्ये व्यवस्थित असं भाजून होतं. या ठिकाणी या खजूर लाडू जे आहे ते अगदी चवीला तर छान लागतातच, त्याचबरोबर डायबिटीस फ्रेंडली हे लाडू आहेत, त्यामुळे अगदी परफेक्ट असे तयार होतात. पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला बऱ्याचदा आपल्याला होतो, त्यासाठी खूप गुणकारी असे लाडू. आता या ठिकाणी तीळ जे आहेत ते हलकेसे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा. तीळ भाजण्यासाठी साजूक तूप वगैरे टाकण्याची गरज नाही, हलकेसे तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण ओल्या नारळाचा किस घेतला तर तो देखील तुम्हाला छान असा ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा, किंवा सुक्या नारळाचा किस मी घेतलेला आहे तो आपल्याला छान असा या ठिकाणी भाजून घ्यायचा. ओला नारळ जर घेतला तर त्यातील पूर्ण मॉइश्चर संपेपर्यंत तुम्हाला तो भाजत राहायचा आहे. हे जे घेतलेलं आहे हे डेसिकेटेड कोकोनट मी घेतलेलं आहे, हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण छान असं भाजून घेतलं आहे. आता सगळे ड्रायफ्रूट्स आपले या ठिकाणी थंड झालेले आहे. एकतर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स बारीक करण्यासाठी चॉपरचा वापर करू शकता, किंवा मिक्सरला जर दळत असाल तर मिक्सर चालू बंद करतच दळून घ्यायची. किंवा तुम्हाला जर अगदी घरात लहान मुले आहेत किंवा म्हातारी माणसं आहेत त्यांना चावण्याचा थोडासा त्रास होतो, तुम्ही हे मिश्रण जे साहित्य आहे ते पूर्ण सगळं बारीक करून घेतलं मिक्सरला तरीही चालणार आहे. ते हलकंसं मी ओबडधोबड हे ठेवणार आहे, मिक्सर पल्स मोडवर ते फिरून घेते. त्यानंतर या ठिकाणी टाकायचं साजूक तूप. आता या ठिकाणी ही जी खजूर आहे ती अगदी उत्तम क्वालिटीची मी घेतलेली आहे, जेणेकरून लाडू आपले चवीला छान होतील. त्याचबरोबर या ठिकाणी खजूर जर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला थोडीशी कडक वाटत असेल, परंतु जसं जसं आपण या साजूक तुपामध्ये ती परतवू तशी तशी उष्णतेने ती हलकीशी सॉफ्ट होण्यास सुरुवात होते. आता या ठिकाणी ही खजूर भाजण्यासाठी साधारणतः पाव वाट एवढं मी साजूक तूप वापरणार आहे. अगोदर आपण 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. खजूर हलकीशी गरम झाली की पुन्हा मी राहिलेलं साजूक तूप टाकणार आहे. हे पहा, राहिलेलं साजूक तूप देखील मी टाकलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता खूप छान सॉफ्ट अशी ही खजूर झालेली. अशा पद्धतीची सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवू. एवढी परतवण्यासाठी मला साधारणतः 8 ते 10 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे. खूप छान अशी सॉफ्ट झाली आहे, मॅश देखील होत आहे. लगेचच आपण यामध्ये जो ड्रायफ्रूट्सचा आपण या ठिकाणी कूट करून घेतलेला आहे, हलकीशी भरड करून घेतलेली आहे, ते सगळे यामध्ये टाकायचे. त्यामध्ये जर आपण मिक्सरला दळून घेतलेला आहे पल्स मोडवर, त्यामुळे एखादा दुसरा बदाम वगैरे यामध्ये सगळं राहू शकतो, तो काढून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हलकासा ठेचून यामध्ये टाकायचा. गॅस या स्टेजला आपल्याला मोठा करायचा नाही, गॅस मी मंद केलेला आहे किंवा गॅस बंद केला तरीही चालणार आहे. ड्रायफ्रूट्स यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आणखीन काही जिन्नस आपण यामध्ये ॲड करू शकतो. पावसाळा आहे त्यामुळे आपण यामध्ये जायफळ त्याचबरोबर सुंठ पावडर देखील ॲड करणार आहोत. या स्टेजला यामध्ये मिक्स केली तरीही चालणार आहे, परंतु हलकंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
त्यानंतर यामध्ये जायफळ किसून टाकायचं. साधारणतः एक जायफळमधील अर्ध जायफळ मी छान असं यामध्ये किसून टाकणार आहे. त्यानंतर सुंठ पावडर देखील 1 चमचा यामध्ये मिक्स करायचे. हे पहा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर नक्कीच क्लिक करा, जेणेकरून दररोज येणाऱ्या रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर विलायची पावडर साधारणतः 1 चमचा एवढी टाकलेली आहे. 4 ते 5 विलायची 1 ते 1.5 चमचा साखरमध्ये टाकून या ठिकाणी मिक्सरला दळून घेतलेली होती, ती टाकलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं. हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे. लाडूसाठीचं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. सुंठ पावडर त्याचबरोबर जायफळ देखील किसून टाकलेलं आहे. त्याचबरोबर मिश्रण छान असं थंड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. लगेचच याचा लाडू तयार करणार आहोत. परफेक्ट या ठिकाणी खजूर लाडू तयार झालेला आहे. एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः 1 किलो एवढे लाडू तयार झालेले आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. Lighten up, take me on.